मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसे नेते अविनाश जाधव आहेत। दादा, पुन्हा एकदा तुमचा खरा सामना हा महायुतीशी म्हणजेच एकनाथ शिंदे या प्रमुख नेत्यांची होणार आहे, कसं पाहताय? खूप दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत होतो की सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावर आम्ही चालणारी लोक। साहेबांनी एवढे दिवस सोबत राहा म्हणून सांगितलं होतं, पण आज साहेबांनी पुन्हा एकदा एकटा चलोचा नारा दिलेला आहे। ठाण्यात अनेक विषयांवर पुन्हा आंदोलनं उभी करू, लोकांपर्यंत जाऊ, ज्या गोष्टी ठाण्यात मागच्या 20 वर्षात झाल्या नाहीत त्या लोकांना पटवून देऊ आणि निवडणुकीला सामोरं जाऊ। आम्ही आमची तयारी तर चालूच ठेवलेली आहे, आम्ही तयारी आमची कुठे बंद केली नव्हती, पण खऱ्या अर्थाने आता आम्ही रस्त्यांचे मुद्दे असतील, पाण्याचा विषय असेल, ठाण्यातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं, त्या गोष्टींकडे आम्ही लोकांचं लक्ष वेधू आणि पुन्हा जोशाने कामाला लागू। 250 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार साहेबांनी केलेला आहे, त्यानुसार तुम्ही सर्वे देखील केलेला आहे। तुम्हाला जर वेळ पडली तर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील उभा राहा? मला असं वाटतं की माझ्यासाठी साहेब जो आदेश देतील त्याचं पालन करूच, पण मी ठाणे शहर विधानसभेचं काम सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं ठाणे शहर विधानसभा हा मनसेचा पुढच्या वेळेला बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार आहे। मागच्या वेळेला आमची सीट थोडक्यात गेली होती, परंतु या वेळेला पूर्ण तयारीने उतरू आणि ठाणे शहर विधानसभा आम्ही ताब्यात घेऊ। साहेबांनी आता तरी स्वबळाचा नारा दिलाय, आपण अनेकदा असं पाहिलंय की तुम्ही सीट उभी करता, मात्र पुन्हा एकदा चर्चा होते आणि माघार घेतली जाते, तर पुन्हा एकदा महायुतीकडून प्रस्ताव आला चर्चेचा तर तुम्ही जाल का? आणि त्या काही राजकीय परिस्थिती असतात, त्यानुसार काही गोष्टी घडाव्या लागतात। आम्ही एक पक्ष आहे, महाराष्ट्रातल्या विविध गोष्टी ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्या पद्धतीने वागावं लागतं, परंतु ज्या वेळेला साहेबांनी आवाज दिलेला आहे की आम्ही 200च्या वरती जागा लढू, तर तशा प्रकारचा आमचा सर्वे आलेला आहे। अनेक ठिकाणी आमच्या लोकांनी तयारी केलेली आहे आणि युतीला नीट माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय कार्यकर्ता किती हार्डकोररित्या आदेशाचं पालन करतो आणि त्यांनी ह्या लोकसभेला ते पाहिलं आहे। नाहीतर मला वाटतं 3 आणि 4 वरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड जाऊन थांबले असते, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्याच्यामुळे त्यांची ती संख्या वाढलेली आहे आणि यावेळेला आम्ही आमची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच, तर आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने स्वबळाचा नारा दिलाय, यावेळेला आम्ही आमची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलंय। कॅमेरामन सचिन शिंदेंचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।